खासदार, तुम्ही जर आमच्याकडे लक्षच जर नाही दिले तर मग का तुमच्या मागच धावत राहायचं का आपण? नाही म्हटलं म्हणजे म्हणजे समजून जायचा का तुम्हाला आपण दोनदा तीनदा जेव्हा विचारलो म्हणजे तुम्ही आपल्याकडे लक्ष नाही करताय म्हणजे आपण समजून जायचं का तुम्ही आपल्याला काही देणार नाही. यांच्याकडे एक टॉयलेट होता जो सर्वजण वापरत होते, परंतु तो पावसामुळे म्हणा किंवा वाराधुनीमुळे पडला आणि मग पुन्हा काही त्यांनी अर्ज केला आहे ग्रामपंचायतीकडे की आम्हाला बनवून द्या, परंतु ग्रामपंचायतीने हो हो म्हटलं, परंतु नंतर काही तो त्यांना उपलब्ध करून दिलेला नाही. तर आज हे सर्वजण शौचासाठी बाहेरच जातात हां. आणि त्यासुद्धा मथुरासुद्धा बरं. त्यांना पण असंच बाहेर घेऊन जाणं म्हणजे एकतर त्या पॅरालिसिस आहे, त्यांचं वय साधारणपणे 65 ते 70च्या दरम्यान आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना बाहेर जावं लागणं हे एक फार दुःखाची गोष्ट आहे की एक लुडं पडलेलं शरीर घेऊन स्वतःला आधार देत किंवा स्वतःला सांभाळत घेऊन जाणं हे किती कष्टदायक असते. तर ग्रामपंचायतीने त्यांची मागणी जी आहे, छोटीशी मागणी आहे ती त्यांची पूर्ण करावी. त्यांना एक इथे टॉयलेट ची सुविधा करून द्यावी, जेणेकरून मथुरा यांना फारसा त्रास होणार नाही, मुलांना बाहेर जावं लागणार नाही. आणि तसे शासनाचं एक धोरण आहे की घरोघरी शौचालय, तर त्या स्कीम अंतर्गत त्यांना तो मिळाला आहे.